नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुहास डमडेरे आणि समीर देशमुख सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. सर्वात पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन की ज्यांना JMFCसाठी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांचं सारथीतर्फे निवड झालेली आहे. तर आता एक स्टेप तुम्ही पार केलेली आहे की आता आपला जो काही प्रवास आहे JMFC जाण्याचा JMFCकडे, त्यानंतर आता योग्य जो वेळ आहे ती आपल्याला मार्गदर्शन घेण्याची, की एक चांगला गुरु मिळावा आणि तिथून आपला जे काही ध्येय आहे ते गाठण्याचा जो काही प्रवास असतो त्यातला हा दुसरा टप्पा. सर्वात महत्त्वाचं आहे की आता आपल्या महाराष्ट्रात ज्या काही ठिकाणी JMFC तयारी केली जाते त्यापैकी चांगल्यातलं एक उत्कृष्ट दर्जाचं इन्स्टिट्यूट कोणतं असेल तर ते संकल्प एज्युकेशन. तर आता सर्वात पहिला प्रश्न तुमचा राहील की संकल्प एज्युकेशन का निवडायचं. तर त्याच प्रश्नाचं सोल्युशन आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. सुरुवातीला मी थोड्या पार्टचा जो आहे तो मी कव्हर करेल, त्यानंतर समीर सर तुम्हाला डिटेलमध्ये आणखी गोष्टी सांगतील. तर आपण स्टार्ट करूया की का आपण संकल्प एज्युकेशन आणि औरंगाबाद या जागेलाच महत्त्व द्यायचं. सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की औरंगाबाद का, इतर शहर का नाही. तर औरंगाबादमध्ये किंवा या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या काही सुविधा आहेत, म्हणजे ज्या सुविधा तुम्हाला इतर क्लासतर्फे दिल्या जाणार आहेत किंवा ज्या काही दर्जेदार सुविधा असतात त्या सर्व सुविधा तुम्हाला संकल्पतर्फे मिळणारच आहेत. आणि ती जी काय प्राईज असणार आहे तुम्हाला, म्हणजे इथं राहण्याचा खर्च म्हणा, ट्रॅव्हलिंगचा खर्च म्हणा, आजूबाजूला मेसचा जो काही भाडं असतं, जे काही चार्जेस आपल्याला लागणार आहेत ते खूप एक अफोर्डेबल रेंजमध्ये असतात. जनरली आता तुम्ही एखादं दुसरं मोठं शहर जरी कम्पेअर केलं तर तिथं तुम्हाला राहण्यासाठी आणि जेवणासाठी हा सर्वात मोठा पहिला प्रश्न येतो घर सोडल्यानंतर. तर ती गोष्ट तुम्हाला इथं सगळ्यात पहिल्यांदा पुरेपूर होणार आहे आणि ती एका अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळणार आहे. त्यानंतर दुसरा मुख्य उद्देश जो असतो की आपल्याला जे काही मटेरियल मिळणार आहे किंवा जे काही गायडन्स मिळणार आहे तर ते कसं असणार आहे. तर ऑफकोर्स जे आजच्या जी काही आपली स्पर्धा परीक्षा आहे त्या जगामध्ये जे काही व्हॅल्युएबल गायडन्स लागणार आहे तेच तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आपण दोन गोष्टीकडे पाहूया की आपण निवडायचं का ते संकल्पला आणि छत्रपती संभाजीनगरच का. तर सगळ्यात पहिल्यांदा की व्हाय छत्रपती संभाजीनगर, तर त्याचं सगळ्यात सोपं आन्सर आहे की ते अफोर्डेबल आहे. इथे तुम्ही तुमचा जो काही खर्च आहे असणार आहे तो इथं व्यवस्थित मॅनेज करून, म्हणजे स्टायपेंड जे काय मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मॅनेज करून काहीतरी शिल्लक तुम्हाला उरेल. दुसरी गोष्ट म्हणजे संकल्प सोबत तुम्ही काय यायचं. तर अर्थातच मित्रांनो JMFCची तयारी करताय, तुम्हाला ज्या काही सुविधा लागणार आहेत, ज्या काही स्पर्धेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर का टिकून राहायचं त्या सगळ्या फॅसिलिटीज संकल्पतर्फे देणार आहेत. प्लस जर का तुम्ही MPSC राज्यसेवेसाठी तयारी करता त्याचे ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला लागत असेल तर तेही संकल्पतर्फे मिळणार आहे. बरोबर, काही वेळेस काय होतं की आता तुमचं सिलेक्शन झालेलं JMFCसाठीच, आपण मग असं विचार करतो की नाही आता मला फक्त JMFC पुरतंच सगळं मटेरियल मिळणार, तोच मी स्टडी करणार, माझी स्टडी तर दुसऱ्या पण कोर्ससाठी पण चालू होती, मग त्याचं काय होणार. तर त्याचं सोल्युशन फक्त संकल्प जवळ आहे. ते म्हणजे की समजा तुम्ही MPSC करताय त्याच्यासाठी तर पण तुम्हाला जे काही आपल्या खाटेकर सरांचा कोर्स आहे तो मिळेलच. प्लस समजा तुम्ही IBPSC तयारी करताय, मग ती जनरल बँकिंग असो किंवा लॉ ऑफिसर, तर संकल्पची पूर्ण टीम म्हणजे जे काय संकल्पतर्फे IBPS साठी मटेरियल असणार आहे, म्हणजे ऑनलाईन कोर्सेस असतील किंवा स्टडी मटेरियल असेल, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल करून दिल्या जातील. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या की का संकल्प निवडायचं आणि का आपण संकल्पला पहिला प्रेफरन्स द्यायचा. तर याचा पुढचा पार्ट आहे तो समीर सर कंटिन्यू करतील. काही डाऊट्स असतील आम्ही ते पण क्लिअर करणार आहोत. ओके, प्लीज समीर सर. थँक्यू सुहास सर. हे बघतो एक मिनिट झालं ना. हां, तर एनिवे सुहास सरांनी माझ्या मते बरेचसे जे पॉईंट्स होते ते ऑलरेडी व्यवस्थितपणे छानपणे एक्सप्लेन आपल्याला केलेले आहेत. तर जसं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की सारथीच्या अगोदर सुद्धा तुम्ही जसं पोस्टरमध्ये बघू शकता तर बार्टी आणि TRTAची जी आहे प्रोसेस ही ऑलरेडी झालेली आहे. इनफॅक्ट ह्या बऱ्याचशा लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सुद्धा झालेलं आहे. तर तुम्हाला मला सांगताना खूप आनंद होतो आणि गर्वसुद्धा वाटतं की महाराष्ट्रामध्ये जितक्या पण इन्स्टिट्यूट्स होत्या ज्यांच्याकडे ह्याचे जे कॉन्ट्रॅक्ट्स होते तर ह्या सर्वांमध्ये जास्त संकल्पला हे पहिलं प्राधान्य सगळ्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये या JMFC एक्झाम्स आणि बाकीच्या एक्झामसाठी दिलेलं आहे. तर निश्चितच माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे की सारथीचे जे विद्यार्थी आहेत तुम्ही सुद्धा जे आहे हे पहिलं प्राधान्य, पहिलं प्रेफरन्स जो आहे हा संकल्प एज्युकेशनला दिलं पाहिजे. त्याचे पहिले जे फायदे आहेत हे ऑलरेडी सुहास सरांनी जे आहेत हे आपल्याला सांगून ठेवलेले आहेत. मी थोडेफार काही पुढचे पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला कव्हर करतोय. तर जस्ट तुम्ही इकडे ही लिस्ट बघू शकता
की हे सगळे जे लोक आहेत हे सगळे तुम्हाला दिसत असतील की हे सगळे प्रोफेशनल लोक आहेत, हे सर्व जे असे लोक आहेत हे विधी क्षेत्रामधले, लॉ क्षेत्रामधले किंवा ज्युडिशियरीमधले हे असे सगळे लोक आपल्याकडे टीचर्स आहेत. तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर जे आहे हे पॉज करून आरामात एकदा ह्या सगळ्यांची तुम्ही नावं बघू शकता. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून अशी भरपूर नावं आहेत, अशी भरपूर गेस्ट फॅकल्टी जे आहेत आपल्याकडे, एक्सपिरियन्स भरपूर वर्षांपासून ज्यांचा एक्सपिरियन्स आहे असे लोक सुद्धा आपल्याकडे गेस्ट फॅकल्टी म्हणून शिकवायला येणार आहेत. नॅचरली सगळ्यांची नावं जी आहेत हे आपण स्क्रीनवरती डिस्प्ले करू शकत नाही, कारण की आपल्याकडे वेळ पण कमी आहे आणि स्क्रीन पण तसा लहान आहे. तर ऑलरेडी तुम्ही बघताय की हे पूर्ण स्क्रीन जी आहे ही ह्या सगळ्या नावांनी भरलेली आहे. तर हे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. याच्या व्यतिरिक्त जे आहे काही अजून सुविधा आहेत ज्या तुम्हाला इथे संकल्पला, कुठे, छत्रपती संभाजीनगर, फक्त कुठे, छत्रपती संभाजीनगरलाच जे आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत. तर काय काय सुविधा आहेत, तर सर्वात पहिले हा जो कोर्स आहे हा कंप्लीट कोर्स जो आहे हा 11 महिन्यांचा म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षाचा असा हा कोर्स आहे. हा कम्प्लिटली तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जे आहे इथे छत्रपती संभाजीनगरलाच जे आहे तुम्हाला इथे येऊन जो आहे तो करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे तुमची जशी आपण प्री आणि मेन्स आणि त्याच्यानंतर जे मेन्स क्वालिफाय होतात त्यांची जी इंटरव्ह्यू बॅच आहे ही सगळीच जी आहे ही तुमची इकडे होणार आहे. जसं की तुमचं ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही JMFC म्हणून सिलेक्ट होतात तर तुमचं कसं जे तिकडेचे बसलेले हायकोर्ट जजेस असतात किंवा जे ऑलरेडी चीफ जस्टिसेस किंवा DJs जे असतात हे तुमचे जे इंटरव्ह्यूज घेतात, तर तसंच त्याच पद्धतीने जे आहे आपण इंटरव्ह्यूज जे आहेत मॉक इंटरव्ह्यूज तुमचे इथे घेणार आहोत. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्हाला बाकीचे तुम्हाला इथे रीडिंग रूम किंवा अभ्यासिका जी आहे याची सुद्धा सुविधा तुमच्याकडे आहे. नॅचरली तुम्ही जेव्हा येणार तेव्हा तुम्ही एक समरचा जो वेळ आहे चालू असणार, उन्हाळ्याचा वेळ चालू असणार पुढे, म्हणजे फेब्रुवारी वगैरे नंतर तुम्हाला जसं माहिती आहे की आपल्या या रिजनमध्ये खूप जास्त उन्हाळा वाढतो. तर तुम्हाला प्युअर प्रॉपर जी आहे कम्प्लिटली फुल्ली एअर कंडिशन्ड अशा पद्धतीची आपली स्वतःची अभ्यासिका जी आहे ती असणार आहे. त्याच्यानंतर याच्या अगोदर JMFC ही परीक्षा काय आहे बाबा, बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी तुम्ही जे प्राधान्य दिले ते किंवा देणार आहात, ठीक आहे, किंवा ऑलरेडी तुम्ही जे सिलेक्ट झालेले आहात तुम्हाला JMFC बद्दल माहितीच आहे, पण याच्याबद्दल अजून पुढची काय काय तुमची काय काय प्रोसेस असणार आहे किंवा ह्या JMFC मध्ये अजून काय काय गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत, तुमचा अभ्यास कसा असायला पाहिजे, तुमचं ओव्हरऑल जे सिलेबस आहे किंवा करिक्युलम आहे हे तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्याची जी काउन्सिलिंग आहे ही सर्व जी आहेत ही आम्ही इथे तुम्हाला संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगरला अवेलेबल करून देणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थीला जे आहे वैयक्तिक लक्ष आहे. नॅचरली आपली बॅच जी असते एक लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट्स त्याच्यात असतात, त्यामुळे आम्हाला ते शक्य होतं की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडे जे आहे हे पर्सनलाइज्ड एक व्यवस्थित आपण लक्ष देऊ शकतो. ठीक आहे. नंतर याच्या व्यतिरिक्त भरपूर काही ग्रुप ॲक्टिव्हिटीज असतात, कारण की तुम्ही उद्या ज्युडिशियरीमध्ये जाणार आहात, तर ज्युडिशियरीमध्ये गेल्यानंतर तुमचं ट्रेनिंग असतं, त्या ट्रेनिंगच्या वेळेस काय काय होतात, तर काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत ह्या बाकीच्या सुद्धा काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या आम्ही तुमच्याकडून करून घेतो. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे बुक्स जे आहेत अनुभवी शिक्षकांचे स्वयंलिखित पुस्तके अशी दिली जाणार आहेत. तुमच्या JMFCसाठी जे पुस्तकं रिकमेंडेड आहेत, जे बार काउन्सिलनी किंवा बाकीच्यांनी रिकमेंड केलेले आहेत ते सगळी पुस्तकं आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला त्या संदर्भातलीच पुस्तकं मिळणार आहेत. उगीच फापट पसारा, उगीच एक्स्ट्रा तुम्हाला बुक्स काहीतरी वेगळे देत बसायचे आणि वेगळंच काहीतरी शिकवत बसायचं असल्यातला ह्याच्यात प्रकार नाही आहे. ठीक आहे. ओव्हरऑल सगळेच तुमचे जे नोट्स वगैरे आहेत हे सुद्धा तुम्हाला दिले जाणार. तुम्हाला संकल्प एज्युकेशनची आपल्यातर्फे बॅग किंवा काय जो मर्कंडाईज आपण म्हणतो ते सगळं मर्कंडाईज बॅग्स वगैरे सुद्धा तुम्हाला त्याच्या आमच्या मार्फत दिल्या जाणार आहे. ठीक आहे. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमची वीकली ऑफलाईन टेस्ट होणार आहे. विकेंड्सला वगैरे जेव्हा जसे आपले टॉपिक्स कव्हर होतात तसे तुमचे जे वीकली आहेत ऑफलाईन टेस्ट होणार आहेत. परीक्षे तुम्हाला उपयोगी टेस्ट सिरीज, ही टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्या मते इथे ते झाले की नाही कवर मला माहीत नाही, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जसं आपण ऑफलाईन आपण शिकवतोय तसंच तुम्हाला आम्ही ऑनलाईन सपोर्टसुद्धा तिथं देणार आहोत. जे तुमचे लेक्चर्स, जे टॉपिकचे लेक्चर्स जे आहेत हे तुमचे ऑफलाईन होत आहेत वर्गामध्ये, त्याच्यासोबतच तुम्हाला ऑनलाईन सुद्धा आपण त्याचे लेक्चर्स देणार आहेत. म्हणजे कसं होतं, कधी काय कारणास्तव कधी तुमची तब्येत वगैरे खराब असली तर कधी होतं काय की आपला एखादा 1-2 आपले दिवस मिस होऊन जातात, तर ते मिस झालेले लेक्चर्स तुम्ही पुन्हा बघू शकावे याच्यासाठी आपण तुम्हाला जे आहेत हे त्याचा ऑनलाईन सपोर्टसुद्धा तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तर की तुम्हाला मोफत ह्या सगळ्या तुमच्या अभ्यासासाठी जो काही तुमचा ऑनलाईनचा जो अभ्यास आहे की तुमचे जे टेस्ट सिरीज आहेत हे टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही घरी बसल्यासुद्धा किंवा तुम्ही तिकडे जिकडे आहात
जर तुम्ही कधी कुठे गावाला गेला तर तुम्ही तुमचे लेक्चर्स बघू शकता, तुम्ही तुमचे जे व्हिडिओज वगैरे आहेत ते बघू शकता, तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. संकल्प एज्युकेशन तर्फे तुम्हाला एक मोफत टॅबलेट दिलं जाणार आहे. टॅबलेट मस्त मोठं असणार आहे चांगलं, जेणेकरून ओव्हरऑल तुम्ही व्यवस्थितपणे जो आहे तुमचा अभ्यास करू शकतात. कारण की आपले मोबाईल जनरली असतात एक 6.5 इंच स्क्रीनचे असतात. हे मोठं एक टॅबलेट असणार आहे, जेणेकरून खूप व्यवस्थितपणे तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो करू शकणार. आणि हा जो टॅबलेट आहे हा तुमच्याकडेच असणार आहे, हा मी पुन्हा काही तुमच्याकडून घेणार नाही. ठीक आहे, तर हा टॅबलेट कम्प्लिटली फ्री आपल्यातर्फे आहे. त्याचे वेगळे काही सुद्धा चार्जेस नाही आहेत. आणि तो काही असा नाही की बाबा तुम्ही दिला आम्ही डिपॉझिट म्हणून पुन्हा तुमच्याकडून वापस घेतला, अशातली काही गोष्ट नाही. हा कम्प्लिटली तुमचा तो टॅबलेट असणार आहे, तुमच्याच मालकीचा तो टॅबलेट असणार आहे. ठीक आहे, तर माझं आवर्जून असं सगळ्यांना पुन्हा एकदा मत आहे, माझं एक म्हणणं आहे, आवाहन करतो मी सगळ्यांना की कृपया प्लीज जे आहेत एकदा संकल्प एज्युकेशनला फर्स्ट प्राधान्य द्या. जसं बाकीचे पण बार्टी TRT यांनी, जसं सगळ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात सर्वात पहिला प्राधान्य, सर्वात जास्त जे प्राधान्य आहे हे संकल्प एज्युकेशनला दिलेलं आहे. याचं कारण असं सुद्धा आहे की बाकी काही 1-2 कॉलेजेस वगैरे किंवा कोणत्या जे आहेत यांनासुद्धा काही माझ्या मते हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. पण ह्यांच्यापेक्षा जास्त प्रोफेशनली जे आहेत हे आपले क्लासेस जे आहेत हे आम्ही शिकवतो. आमचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. आमच्याकडे टीम जी आहे त्याच्यात ऑलरेडी आपल्याकडे ती आहे, ती प्रेझेंट आहे. आणि जसं सुहास सरांनी पहिले सांगितलं आहे की छत्रपती संभाजीनगर, मी स्वतः बरेच शहरांमध्ये राहिलेलो आहे, फिरलेलो आहे. मी नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर भरपूर ठिकाणी मी राहिलेलो आहे. तर ह्या सगळ्यांपेक्षा खूप कमी दरात, खूप स्वस्त दरात तुम्ही छत्रपती संभाजीनगर उर्फ औरंगाबादला राहू शकता. तुम्ही तुमचं ओव्हरऑल जो अभ्यास वगैरे आहे इकडे पुण्यापेक्षा वगैरे जे आहेत डिस्ट्रॅक्शन्स कमी आहेत. ओव्हरऑल कॉस्ट ऑफ लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो ती कमी आहे. रेंट वगैरे कमी आहे. मेसचा जो खर्च तुम्हाला येतो तो कमी आहे. शहर छोटं असल्यामुळे तुम्हाला जे आहे की तुम्हाला कुठच्याही ठिकाणून जर तुम्ही दूर जरी आहात राहायला तर तुम्ही कुठच्याही ठिकाणून तुम्ही जे आहेत रिक्षानी लिटरली 10 मिनिटांनी जे आहे हे पोहोचू शकता. तर हे खूप असे तुम्हाला भरपूर असे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर एकदा या, तुम्ही संकल्प पहिलं पुन्हा प्राधान्य द्या. आणि बाकीचे जे काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील याच्यासाठी आपण खाली नंबर्स दिलेलेच आहेत. माझा सुहास सरांचा नंबरही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पुढे देण्यात येणार आहे. तर तुम्हाला जे काही डाऊट्स असतील बिलकुल निश्चिंतपणे जे आहेत हे तुमच्या ऑफिस आवर्समध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर चालेल, मग भेटूया आपण संकल्पला छत्रपती संभाजीनगरला. बाय.